15 ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षराने हिंदुस्थानाच्या हृदयामध्ये बोलला. अखंड हिंदुस्थानाला हे स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांना फार मोठ्या ताकदीने सर्व जाती धर्माच्या लोकांनी म्हणजे अखंड हिंदुस्थानाने ब्रिटिशांचा सामना केला आणि आपल्याला हे स्वातंत्र्य पाहता. स्वातंत्र्यानंतरचा भारत अतिशय कष्टकरी राहिला. खरं दारिद्र्यरेषेखाली असलेला भारत अनेक राज्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने ही सगळी जबाबदारी खात्यावर घेऊन आज भारत वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थेमध्ये जगाच्या नकाशावर ठळक दिसायला लागलेला आहे. त्याच्या पाठीमागे खूप सर्व लोकांचा त्याग आहे. शेतकऱ्यापासून कामगारांपासून तर या भारतातला प्रत्येक नागरिक, युवा असेल, महिला असेल, ज्येष्ठ असेल, प्रशासन असेल, या सर्वांनी खरं आपल्या आयुष्याचं योगदान त्या भारत मातेच्या प्रति उभं केलं. आजचा दिवस हा अतिशय मांगल्याचा दिवस आहे. आजच्या दिवसाची आपण प्रत्येक दरवर्षाला वाट पाहत असतो. लहान मुलांच्या मुखामधून भारत माता की जय येत आहे आणि हा जय कायम असला पाहिजे. हा जय हे आपलं अस्तित्व आहे. पण विकसित भारताचं स्वप्न जे आहे ते भारताच्या दिशेने भारत हा संपूर्ण जगाला बनवतोय आहे. आणि एक काळ चेष्टा झाली होती भारताची. मी अनेक वर्ष प्रवास करतोय जगभराचा. मी अनेक देश भरलेलो आहे. ज्या वेळेला ज्या राष्ट्राकडे गेलो त्या वेळेला भारताला थोडंसं त्यांच्या नजरेमधून मी कमी पाहिलो. त्यांना मी भारताला अतिशय त्यांच्या नजरेतून नष्ट पाहिलं. पण त्याच्यातून आता या मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भारत पुढे आलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व मंडळी खरं आता सावध झालेलो आहे. राष्ट्रपती आपल्या सर्वांच्या भावना आता उंचावलेल्या आहेत. मी जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करतोय. प्रशासनिक सगळे बसलेलं आहे. तहसीलदार असतील आणि तहसीलदारांबरोबर या ठिकाणचे सीओ असतील, सन्माननीय PWD खातं असेल, आदरणीय इथं आमचे BDO साहेब असतील, आदरणीय पंचायत समिती सभापती असेल, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पक्षाचे गटनेते, विविध स्तरातील मान्यवर, आपण सगळे मंडळी आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने, झेंडावंदनच्या निमित्ताने आज जुन्नरच्या ठिकाणी जुन्नर तहसीलला आला आणि एक सुंदर अशा पद्धतीचा त्या मानवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. माझी जबाबदारी आहे की ह्या महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये किल्ले शिवराई जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मोठे साहेब, त्या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाचं नाव हे त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या जन्माने मोठं आहे. पण ते नाव आपण अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि एकजुटीची मूठ ही कायम असली पाहिजे. शेवटी आपल्या सर्वांची एकजूट हा जुन्नर तालुक्याचा चेहरा आहे आणि हा चेहरा निश्चितपणे आपण सर्वांना एक विकसित कल्पनेत असलेल्या पारंपरिक असलेल्या सर्व लोकांचे असलेले सण साजरे करून आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन कुठलंही वातावरण या ठिकाणी आपलं दूषित होता कामा नये. काही वेळेला राजकारणाच्या रीती आणि परिणतीच्या अतिशय या संपूर्ण अडचणीच्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीचा हेतू काही ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतो. पण अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान आपल्याला दिशावर्धक आहे आणि त्या अनुषंगाने गरीबातल्या गरीब माणसाला, वंचितातल्या वंचित माणसाला आणि ज्या माणसाला जो निराधार आहे अशा सर्व माणसाला न्याय प्रविष्ट व्यवस्थेची सगळ्यात मोठी कर्तव्य दिशेची बाजू आपण सर्वांनी समजून त्यांना त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी राहणार आहे. आज मधल्या काळामध्ये आदिवासी बांधवांच्या मनामध्ये काही कलह निर्माण झालेला आहे. काही व्यवस्थेची उंची घेऊन भारतभर काम चाललेलं आहे. पण याच्यामध्ये खरं तर आपण तो पेसा जो कायदा आहे त्या पेसा कायद्याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. जसं हे सरकार दिल्लीचं आहे, जसं सरकार हे राज्याचं आहे, तसं आदिवासींचं आज पंक्तीमध्ये आणि आदिवासी बांधवांना पेसा हा एक स्वतंत्र दिलेलं त्यांच्या आयुष्यातलं त्यांच्या हातातलं सरकार आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच इथं पुढच्या कालखंडामध्ये काम होईल.
बिलकुल त्यांच्या मनाच्या विरोधात कारभार होणार नाही. काही लोक इथे मोठ्या रुपयाचे आरोप करतात. अजून तर माझं कुठे माहीत नाही, तसं नावही आम्हाला माहीत नाही. परंतु अशा पद्धतीचा संभ्रम तयार करून छत्रपती शिवरायांच्या भूमीची छबी कोणी खराब करू नये. आणि मला असं वाटतं जिल्हाधिकारी डुडी साहेब जे आहेत ते अतिशय हुशार अधिकारी बसलेले आहे वरती त्या खुर्चीवर. मी अनेक वेळा त्यांना काम करताना पाहिजे. कामाचा निपटारा करण्यासाठी आताची सगळी IAS बॉडी जी आहे ती एकदम फास्ट झालेली आहे. पूर्वीसारखं रेडाळत बसलेलं काम राहिलेलं नाही. झिरो पेंडन्सी व्हावी अशी आमची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टीसाठी आपण केव्हाही जरी आपण आमचा दरवाजा ठोठावला, व प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, आम्ही जनतेबरोबर आहोत. आपल्या सर्वांचा आदर ठेवून, मान सन्मान ठेवून हे प्रशासन या भारत मातेसाठी, या राष्ट्रासाठी काम करेल आणि राष्ट्रीयत्व हे उंचीवर राहील. आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य लाभावं आणि भारताचा असलेला हा स्वातंत्र्य दिन अतिशय दिमागदार पद्धतीने, अतिशय म्हणजे अभिमानाने आपण जगापुढे हा दिवस आपण साजरा करत असताना भारताचा मात्र हा भाग आपला असलेला तिरंगा ध्वज आपण अद्वैतपणे सगळ्या उंचीवर घेऊन जाऊ एवढा विश्वास तालुक्याचा आमदार या नात्याने व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या स्वातंत्र्य दिनाच्या या भारत मातेच्या प्रति नमन करून या भारत मातेला आश्वासित करतो, जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत सर्वसामान्यांचं संरक्षण करणं आणि भारत मातेच्या ध्वजाला अभिवादन करणं ही आमच्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय शिवराय. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमाला उपस्थित आपले जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शरददादा सोनवणे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी सभापती मॅडम, CO मॅडम, त्याचप्रमाणे सहकारी अधिकारी आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो आणि माध्यम प्रतिनिधी. खरं तर आपल्यातल्या खूपशा लोकांनी स्वातंत्र्य संग्राम बघितलेलाच नाही. स्वातंत्र्य संग्रामानंतरच आपण जन्मलेलो आहोत. पण तरीही 15 ऑगस्ट हा असा दिवस आहे की आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये, अंगामध्ये इतका उत्साह असतो की जणू काय आपण स्वतः स्वातंत्र्य संग्रामामध्ये आहे. त्या दिवसाची खासियतच अशी आहे की तो दिवस म्हटलं की 14 ऑगस्टपासूनच दुसऱ्या दिवशी किंबहुना बऱ्याचदा असंही जाणवतं बघा, 15 ऑगस्टची सकाळी थोडीशी वेगळीच वाटते आपल्याला. सकाळी घरून ऑफिसमध्ये येताना सुद्धा वेगळाच वाटतो की काहीतरी आज विशेष आहे. त्या दिवसाचं महात्म्यच असं आहे. आपल्या देशाची विविधतेतून एकात्मक असलेली लोकशाही, त्याचप्रमाणे जी काही आपली स्वतंत्रता दिवसाला दिलेली संविधानानं आपल्याला मूलभूत अधिकार आहेत ते सर्व जगात वाखाणण्यासारखे आहेत. खरं तर सर, शिवजन्मभूमीमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कधी मला साजरा करता येईल हे मला वाटलं नव्हतं. आज ते भाग्य मला मिळालेलं आहे. मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपल्या मनामध्ये अशीच स्वातंत्र्याबद्दलचं प्रेम आणि भावना ही अशीच प्रेरित राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे आभार संपवतो.